खेळ मांडला, खेळ मांडला. दादासाहेब, या मुलांनो, इकडे या. या ना, तुम्हाला कोणी काही करणार नाही. या काय नाव आहेत तुमची? तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही तर आम्हाला कसं काय कळणार? कुठून आलात तुम्ही? तुम्ही कोण आहात? कुठून आलात? आणि गाभाऱ्यात कसे काय शिरलात? मला खूप भूक लागली. आई ग, अहो मुलं उपाशी आहेत आणि आपण त्यांना प्रश्न विचारत बसलो. पण त्यांनी जर काहीच सांगितलं नाही तर आपण काय करणार? अहो, मला वाटतं श्रीरामानं पाठवलेली फुलं आपण प्रसाद म्हणून स्वीकारतो ना, मग श्रीरामानंच ही मुलं पाठवली आहेत, त्यांनाही आपण प्रसाद म्हणून स्वीकारूया ना. आपण यांना घरी घेऊन जाऊया, त्यांना खायला घालूया आणि नंतर सगळं विचारूया. हो, आणि समजा ही मुलं अनाथ असतील ना, तर आपण त्यांना सांभाळूया. 2 मुलं सांभाळणं आपल्याला काही जड नाहीये ना. मी काय म्हणते ते पटतंय ना तुम्हाला? ठीक आहे, या मुलांनो, माझ्याजवळ या. चल. दादासाहेबांचा विजय असो. 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 ही मुलं कोण आहेत, कुठून आली आहेत हे अजून कळलेलं नाहीये. ही मुलंही घाबरलेली आहेत, ती काही बोलायला तयार नाहीत. श्रीरामाचा प्रसाद म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करत आहोत. दादासाहेबांचा विजय असो. दादासाहेबांचा विजय असो. दादासाहेबांचा विजय असो. दादासाहेबांचा विजय असो. तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही या मुलांचा स्वीकार केलाय, म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? आता ही मुलं तुमच्याच घरी राहणार आहेत का? या मुलाचे आई वडील कोण आहेत? ही मुलं इथे कशी काय आली याबद्दल काही कळलं का? ही मुलं खरोखरच अनाथ आहेत का? एक मिनिट, आत्ताच कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं चुकीचं ठरेल. जोपर्यंत या मुलांबद्दल काही माहिती मिळत नाही तोपर्यंत ही मुलं आमच्याच घरी राहतील. ती जर अनाथ असतील तर त्यांचं काय करायचं ते नंतर बघता येईल. त्यांच्या पालन पोषणाची सगळी जबाबदारी आमची असेल. दादासाहेबांचा विजय असो. 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 कुठे गायब झाली पोरं कुणास ठाऊक. मग अशी ती कार्टी दिसली होती तेव्हाच तुम्ही तिला पकडायला हवं होतं ना. मी त्यांना पकडायचा प्रयत्न केला नसेल का माया? पण या गर्दीत जर मी त्यांना पकडायचा प्रयत्न केला असता आणि त्यांनी बोंबाबोंब केली असती, सगळं पितळ उघडं पडलं असतं. काय उत्तर दिली असती मग आपण? काही नाही, मला तर असं वाटतं ना की दादासाहेबांना जाऊन भेटायला हवं, तेच आपल्याला आता मदत करतील. हो, आता नाकातोंडात इतकं पाणी गेलंय की मलाही वाटतंय आपण दादासाहेबांची मदत घेऊया. दादासाहेब इथून घरी गेले ना की आपण जाऊ पाठोपाठ त्यांच्या. आता घरी कशाला? आपण इथेच त्यांच्याशी बोलून घेऊया ना.
म्हणजे त्यांच्याजवळ किती मीडियाची लोक आहेत तू पाहतीयस ना, प्रेसची लोक आहेत, एवढा क्राऊड आहे इथे. त्यांच्यासमोर मी जर दादासाहेबांना भेटलो तर दादासाहेबांनी मला जेलमधनं सोडवलाय, विसरलीस का तू? त्यांना जाऊ दे घरी, मग शांतपणे जाऊन भेटू आपण. आता दादासाहेबांची मदत घेऊन का होईना, पण ती कार्टी सापडायलाच हवी. चला. दादासाहेब करायचं अजून. दादासाहेब दादासाहेबांचा 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 गाडी निघाली. ठीक आहे, पाठलाग कर त्याचा. ओके बॉस. दादा, आता तलावावर हो. माफ करा दादा, पण मला कळत नाहीये या मुलांना घेऊन तलावावर जायचं की यांना घरी सोडून मग निघायचं. नारायण, देवळातून निघाल्यावर तलावावर न जाता आपण कधी घरी गेलो आहोत का? हं? आज तलावावर जायचं दुसरं कारण म्हणजे ही 2 मुलंही आहेत. होय माहिती आहे, पण मला एक शंका अशीही आहे, एक तर तलावावर दादा जातात हे नाशिकात खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यात ही मुलं कोण कुठची माहीत नाही. त्यांना तिकडे घेऊन जायचं म्हणजे. नारायण, माफ करा दादासाहेब, पण प्रत्येकावर संशय घेणं हे माझं कामच आहे. नारायण, देवाच्या दारी जाताना तरी तुमची ही कामं जरा लांबच ठेवा ना. पुरे. बाळानो, तुमची नावं काय आहेत? म्या लेखा आणि यो साहिल आहे. भाऊ आहेत तुझा? वय कुठून आलात तुम्ही दोघं? सातारा. साताऱ्याहून तुम्ही दोघंच आलात? आई बाबा नाही आले बरोबर? ते म्हणजे ना आम्ही. तुम्हाला भूक लागली असेल ना? हो. नारायण, कुठे खायला मिळेल असं दिसेल ना तिथे गाडी थांबव. ड्रायव्हर, जरा गाडी बाजूला लाव. काका, 2 भेळपुरी बनवा. हॅलो, कुठपर्यंत पोहोचलेत? गाडी मार्केट क्रॉस करून पुढे आले, पण थोडी जरा एका बाजूला थांबले. का माहित नाही, पण इकडे येणार आहे की नाही? येणार, 100% येणार. आजपर्यंत दादानी त्यांचा कार्यक्रम कधी बदललेला नाही. राम मंदिराहून सरळ ते तलावाजवळच जाणार. वाट बघतोय मी. तू तिथेच थांब, इथून निघाले की तुला कळवतो. ठीक आहे.
काय झालंय प्रशांत? असे अचानक उतरून तिथे का येऊन थांबलात? माया, त्या पोरांना आपण शाळा, देवळं, हॉटेल्स, सगळे चौक नाशिक मधले सगळीकडे शोधला. ती पोरटी काही आपल्या हाताला लागली नाही. हे असं कधीपर्यंत शोधत राहायचंय आपण? ती सापडेपर्यंत. आकाश पाताळ एक करायला लागलं तरीही चालेल. आणि ते सापडलेच नाहीत तर? सापडली नाहीत तर म्हणजे काहीही झालं तरी ती पोरं सापडायलाच पाहिजेत. ती दोघं जर नाही ना सापडली तर आपल्या गळ्याला तात बसेल. अहो, पण हे होऊ नये म्हणूनच आता दादासाहेबांना भेटूया, त्यांची मदत घेऊया असं ठरलं ना आपलं. खरं तर मीच म्हटलं होतं माया की आपण दादासाहेबांची मदत मागू. मला आता असं वाटतंय की आजच्या या उत्सवी माहोलामध्ये आज त्यांच्याकडे जाणं योग्य होणार नाही. कोणी आले असतील त्यांच्याकडे, देशची लोकही असतील कदाचित. जे आपण मंदिरात टाळलं, मीडिया तिथे हजर होता म्हणून आपण दादासाहेबांना तिथे नाही भेटलो, तेच जर घरी जाऊन प्रेस समोर भेटायला लागलं तर सगळीच गडबड होऊन जाईल. नाही माया, मला असं वाटतं की अजून काही काळ आपणच प्रयत्न करू. सापडतील मुलं. अख्खं नाशिक पालथं घालू. आणि ते सापडलेच नाहीत तर? नाही सापडली तर मग दादासाहेबांकडे जाण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. दादासाहेबांना सगळं सांगून टाकावं लागेल आणि मला असं वाटतं की दादासाहेब मदत करतील. माया, आपण दादासाहेबांना काय सांगणार? त्या मुलांना का शोधतोय आपण? त्यांचा संबंध काय आपल्याशी? असं कसं विचारतील ते? साहिलचा आणि आपला काही संबंध नाहीये का? मी आत्या आहे त्याची. तू आत्या आहेस हे बरोबर आहे ग, पण मग आपण साहिलला का शोधतोय? सी माया, जर आपण साहिलला शोधतोय आणि तो सापडत नाहीये तर मग आपण पोलीस कंप्लेंट का नाही केली असं जर त्यांनी विचारलं तर काय उत्तर देणार होतो आपण? नाही. दादासाहेबांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. त्यांना काय वाटेल ते प्रश्न पडू शकतात. साहिल घरातून का निघून गेला? कुणाबरोबर गेला? तुम्ही त्यांना का शोधताय? पोलीस कंप्लेंट का नाही केली? काही विचारू शकता. अहो, मग शोधूया ना उत्तर. सांगूया की काहीतरी. दादासाहेब सरनाईक म्हणतात त्यांना माया. समोरचा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे त्याच्या डोळ्यात बघून त्या दादासाहेबांना कळतं. इनफॅक्ट तो माणूस बोलण्यापूर्वीच त्याचा वास दादासाहेबांना लागतो. नाही, दादासाहेबांकडे जाण्यापूर्वी आपल्याला ते काय प्रश्न विचारतील याचा विचार करून पूर्ण तयारींशी जायला पाहिजे. माझं तर म्हणणं आहे ना की खरं तर आपण आधी प्रयत्न करायला पाहिजेत त्या मुलांना शोधण्याचे. आणि जर आपल्याला ती मुलं आधीच सापडली तर दादासाहेबांपर्यंत जायची वेळच नाही येणार. भूक लागली ना बाळानो? येईल आता खाऊ तुमचा. घ्या, खाऊन घ्या. हा, तुम्ही खा. तुम्ही नाही खात? आमचं एक काम बाकी आहे ना, ते झाल्यावर आम्ही दोघं खाऊ. आमचा तसा रिवाज आहे. देवाचं काम आहे का? हो, एका ठिकाणी जायचंय, तिथे पूजा करायची आणि नंतर मग आम्ही खाणार. मग याला खाऊ द्या ना, थांबते तुमच्यासाठी. नाही, तुम्ही खाऊन घ्या, आम्ही नंतर खाऊ. नाही नको, मी थांबते ना. देवाचं कार्य आहे ना, मग थोडा वेळ थांबलं तरी काय होत नाही. लेखा बाळा, किती वेळ थांबणार तुम्ही? अजून आपल्याला तिकडे जायचं आहे, नंतर आपली पूजा होणार, मग आपण घरी जाणार आणि जेवणार. भूक लागली ना, मग तू पण खाऊन घे ना. नाही नको, थोडा वेळ थांब.
थांबते म्या. तुम्ही नका काळजी करू माझी. तुम्ही ती पूजा उरकून घ्या. मी थांबते. गाडी निघाली तलावाच्या दिशेने येते. तू तयार आहेस ना? ऑल द बेस्ट. प्रशांत, आणखी एक व्यक्ती आहे जी आपल्याला ह्या प्रकरणात मदत करू शकते. कोण? उदय. नाही म्हणजे? अरे आज नाशिक मधल्या प्रत्येक चौकात बॅनरवर त्याचा चेहरा झळकतोय. तोच तर प्रॉब्लेम आहे ना माया. हा प्रॉब्लेम आहे. हो माया, हाच प्रॉब्लेम आहे. माया, आपण ज्या उदयला ओळखत होतो ना, तो दादासाहेब सरनाईकांच्या पार्टीतला माझ्यासारखा एक साधा कार्यकर्ता होता. पण आज तो उदयराजे देशमुख आहे. काळाच्या ओघात तुझ्या भावामुळे मी गेलो तुरुंगाच्या रस्त्यानी आणि उदय गेला राजमार्गाने दादासाहेबांच्या घरात. दादासाहेबांच्या घरातही आणि समाजातही त्याचा खूप मान केला जातो. खूप दबदबा आहे त्याचा. आणि का असणार नाही? दादासाहेब सरनाईकांचा जावई आहे ना तो.
आता आपण उदयचा वापर करून घ्यायलाच हवा. शेवटी जुनी मैत्री असते कशासाठी? नाही माया, ज्या कारणासाठी आपण दादासाहेबांना तिथे मंदिरात भेटलो नाही, त्यांच्या घरी जायचं टाळलं ताबडतोब, तेच कारण आहे आपण उदयला नाही भेटू शकत आत्ताच्या परिस्थितीत. आणि दुसरं कारण म्हणजे गेल्या कित्येक वर्षात माझी आणि उदयची साधी भेटही नाही. अनेक महिन्यात आम्ही एकमेकांशी बोललोही नाही. आणि ह्या परिस्थितीमध्ये अचानक ह्या कारणासाठी त्याला भेटायचं, मदतीसाठी विचारायचं, नाही, मला योग्य नाही वाटत. काय योग्य नाहीये ह्याची यादी वाचत नका बसू. योग्य काय आहे, काय करायचं ते सांगा प्रशांत. दुसरा काय पर्याय आहे आपल्याकडे? अजून काही काळ आपल्यालाच मुलांचा शोध घ्यावा लागणार. आणि मग जर सगळेच मार्ग खुंटले तर आहेच दादासाहेबांचं घर मदतीसाठी शेवटचा उपाय. श्वास घेताना खूप बरं वाटते. बरं झालं ही जागा कुणाला माहिती नाही, नाहीतर पत्रकारांनी आणि मीडियावाल्यांनी तुमचा पिच्छा पुरवला असता. ताई, आपण कुठे आलोय? मला बी काय माहित नाही. आजी, कुठे आलो होतो आपण? अगं, आमचं हे श्रद्धास्थान आहे. याला श्रद्धास्थान म्हण, नाहीतर देऊळ म्हण. देऊळ? इथं कुठे आहे देऊळ? मला तर काहीच दिसत नाहीये. पण देव आहे. तुला देव बघायचंय? चल. देव हा देव आहे? हा. अगं, दगडातल्या देवावर ना लोकांचा विश्वास नसतो, पण जो शोधतो ना त्याला दगडात सुद्धा दिसतो. तसा यांच्या आजोबांना दिसला होता. कुठे? या दगडात. यांच्या आजोबांच्या स्वप्नात ना खूप मोठे योगी आले होते. त्यांनी सांगितलं होतं, गोमातेच्या दुधाचा स्त्राव ज्या दगडावर होईल ना तो दगड पूजायचा. तो हाच दगड, हाच आमचा देव. त्यांनी सांगितलं होतं की हा तुमचा तारणहार आहे, हा तुमचा आधार आहे. या दगडाला यांच्या आजोबांनी पूजलं, यांच्या वडिलांनी पूजलं. आता आम्ही पूजतो. आम्हाला वाटतं या देवामुळेच आमचा उत्कर्ष झालाय. का कुणाच ठाऊक, पण इथे आल्यानंतर आम्ही सुरक्षित आहोत असं वाटणारच. कारण ही जागा कुणालाही माहिती नाही आणि याबद्दल कुणालाही काही कळवू नका असंच त्या योगी महाराजांनी सांगितलं होतं ना. या दगडालाच देवपण द्या, हेच तुमचं कुलदैवत. मग इथं तुम्ही मंदिर का नाही बांधलं? आमच्या आजोबांनी आणि वडिलांनी 2-3 वेळा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. तू पाहतेच आहेस, इथे एक छप्पर सुद्धा नाहीये. दादा, पूजेला सुरुवात करायची.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. सगळ्यांनी आता देवांची प्रार्थना करा. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देवं परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याञ्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे. यस्य स्मृत्यजना मुक्त तपपूजा क्रियादिशं न्यूनं सम्पूर्णता याति सद्यो वन्दे तमच्युतम्. सर नाही असा माणूस अजून जन्माला यायचा आहे. तो जन्माला यायच्या आधीच त्याची नांदी म्हणून मी कोणाला तरी पाठवलं. मी ज्याला पाठवलेलं त्या व्यक्तीचा नीट सांभाळ. घराण्याच्या मुळापर्यंत जाऊन हीच व्यक्ती सगळ्यांना एकत्र आणणार. खूप त्रास होईल, खूप अडचणी येतील, पण या व्यक्तीला दूर करू नका. ती तुमच्यासाठी बरंच काय करू शकते, पण तुम्ही तिच्यासाठी फक्त एवढंच राहा. तिला कधी अंतर देऊ नका. ती जर का तुमच्यापासून लांब झाली तर घराण्याला सर्वनाश होईल. घराणा म्हणजे पूर्वज नाही. घराणा म्हणजे पूर्वजांपासून चालत आलेल्या परंपरा, श्रद्धा जिकडे असते देव तिकडेच राहतो. म्हणून कित्येकदा देव देवळात सापडत नाही. त्याला शोधा आणि ओळखा. त्यातच सरनाईकांचं गीत आहे. नमस्ते ईश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय शुद्ध
दादासाहेब, आता पूजा संपन्न झालेली आहे. गुरुजी, एक सांगायचं होतं. हो बोला ना. देवाला कौल लावायचं आहे. त्याची गरज नाही. आम्हाला आज दृष्टांत झालाय, त्यानुसार आपण या 2 मुलांचा स्वीकार करायचा आहे. रामाच्या देवळात प्रसाद म्हणून मिळालेली ही दोन्ही मुलं आपण घरी घेऊन जातोय खरं, पण घरच्यांना हे किती पटेल हे सांगता येत नाही. आजी आपण घरी जाऊया. काय झालं? नाही काय नाही आजोबा, चला ना आपण घरी जाऊया. असं नाही मध्ये जाता येणार, सगळी पूजा व्हायची अजून. असं काय करतात, चला ना आपण जाऊया. अगं प्रथेप्रमाणे सगळं व्हायलाच हवं. काय झालं बाळा? नाही काय नाही आजी, चला ना घरी जाऊया. तुम्ही सांगा ना आजोबांना. नाही नाही, तसं नाही जाता येणार आपल्याला. गुरुजी पुढे सुरू करा. आजोबा दादासाहेबांना गोळी लागली आहे. जा लवकर डॉक्टरांना बोलव. काहीतरी करा लवकर. सिस्टर, आत्ताच्या आत्ता यांना ओटी मध्ये शिफ्ट करा. इट्स एन इमर्जन्सी. कम ऑन, बी फास्ट. माई, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. पूजा व्यवस्थित चालू होती ना नारायण? अचानक हे सगळं झालं. देवाच्या मनात काय आहे काय कळेन असं झालंय. माई, तुम्ही काळजी करू नका, आपण सगळे आहोत ना. दादांना काहीच होणार नाही. कुणी आहे, जिकडे जिकडे जाते तिकडे तिकडे काही ना काहीतरी होत आहे. साहिलच्या घरी गेले आणि तो पोरका झाला. आता या दादासाहेबांच्या आयुष्यात आले आणि त्यांचा विजय धोक्यात आला. का होतंय असं?
आपल्या आयुष्याचं भलं करण्यासाठी माणसं आली आहेत. काय नाही होणार त्यासनी. काळजी नका करू. हो, गोळी हातावर लागली आहे. हो हो, शुद्धीवर आहेत. हो, बोलतायत. त्यांना आत घेऊन गेलेत. डॉक्टर चेक करतायत. हो, ठीक आहे. ओके. नारायण, घरी कळवलं का? त्यांच्याशीच बोलत होतो. सगळे निघाले तिकडे यायला. पूजेच्या दिवशी नेमकं हे असं झालं. काय होणार आहे काही कळत नाही. माई, आता हा विचार करण्याची वेळ नाही. आता जे घडलंय त्याच्यातून आधी बाहेर पडू. काय होईल नारायण? माई, दादांना काही होणार नाही. दादासाहेब सरनाईक आहेत ते. एक एवढीशी गोळी त्यांचं काहीच बिघडू शकत नाही. तुम्ही काहीच काळजी करू नका. नारायण कोण? मी. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय. माई, आलो. परमेश्वर, रक्षण कर रे पापा. काय झालं डॉक्टर? हे बघा, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. मी दादासाहेबांना चेक केलेलं आहे. गोळी काढण्यासाठी आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. काही सिरियस? ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला कळेल काही प्रॉब्लेम आहे की नाही ते. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही ठरवू पुढे काय ट्रीटमेंट द्यायची ती. पण डॉक्टर, मी तुम्हाला सांगितलं ना, अजिबात काळजी करू नका. माझ्याने शक्य होईल तेवढे प्रयत्न मी करतोय. पण मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा होता. काय? नारायणराव, कितीही झालं तरी ही गोळी मारल्याची केस आहे. इट्स अन अटेम्प्ट टू मर्डर. मग आता पोलीस इन्क्वायरी वगैरे? डॉक्टर, त्याची काळजी तुम्ही करू नका. दादासाहेब सरनाईक आहेत ते. कोणी तुम्हाला काही विचारलं येणार नाहीये. म्हणजे तुम्ही पोलिसात तक्रार करणार नाही आहात? संबंधच येत नाही. अहो, पण पोलिसांच्या मदतीने तुम्ही गुन्हेगारापर्यंत लवकर पोहोचू शकाल. डॉक्टर, तुम्ही तुमचं काम करा ना. उगाच कशाला बाकीच्या फंद्यात पडताय. दादासाहेबांचा हुकूम आहे की यात पोलीस वगैरे कोणी नकोय. जे काही करायचंय ते आपलं आपणच करू. आपल्या घरातल्या भांडणाचा उगाच कशाला दुसऱ्याला त्रास, नाही का? घरातलं भांडण? जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार ते. बर, मला कुठेही गोत्यात आणू नका म्हणजे झालं. तुम्ही दादासाहेबांना वाचवा. दादासाहेब तुम्हाला वाचवते. बाकी काळजी करू नका. ठीक आहे, मी माझ्या कामाला लागतो. आणि हो, काही लागलं तर सांगा. अगदी काही. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? माई, त्यांचं म्हणणं आहे की ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे?
त्यांना गोळी लागली आहे ना म्हणून. पण ते कसे आहेत? बरे आहेत माई. मी बघू शकते का त्यांना? नाही माई, डॉक्टर ऑपरेशनची तयारी करताय. एकदा का ते झालं मग काहीच काळजी नाही. मग तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता. काळजी करण्यासारखं काही नाही असं कसं म्हणू शकतोस तू नारायण? खरंच माई, काळजी करण्यासारखं काही नाहीये. दादा आहेत ते, दादासाहेब सरनाईक. मी त्यांची बायको आहे नारायण. जोपर्यंत मी त्यांना बघत नाही, त्यांच्याशी बोलत नाही, तोपर्यंत मी काही मान्य करणार नाही. मी तुमची समजूत काढणे इतका मोठा नाहीये माई, आणि त्याची गरजही नाही. खरंच दादासाहेब ठीक आहेत. गोळी त्यांच्या हाताला लागली. ऑपरेशन करून ती एकदा काढली की झालं. 1-2 दिवसात दादा रोजच्या सारखे चालायला फिरायला लागते. माझ्या मनाला चिंता लागणारच आहे नारायण. या मुलांची काळजी घे. आपल्याबरोबर त्यांची परवड व्हायला नको. होय माई, मी बघतो. चला मुलांना.